नमस्कार मंडळी, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच त्यामध्ये स्वागत आहे। पहा, आपल्याकडे काही लवबर्ड्स आहे, म्हणजेच ऑस्ट्रेलियन बर्ड। ते मी तुम्हाला दाखवत आहे। जगभरातील लोक लवबर्ड्स त्यांच्या रंगीबेरंगी पिसारा आणि लहान आकारामुळे पाळीव प्राणी म्हणून त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतात। लवबर्ड्स हे आकाराने फार लहान असतात आणि रंगीबेरंगी असतात, म्हणून फारच आकर्षक दिसतात। यांच्या संगोपनाच्या दरम्यान यांच्याकडे खूप लक्ष द्यावे लागते आणि खूप काळजी घ्यावी लागते। हे पक्षी सुमारे 6 ते 6.7 इंचाचे असतात। त्यांचे आयुष्य 10 ते 12 वर्ष असते, परंतु आता आपण यांना पिंजऱ्यात ठेवलं आहे। यांची व्यवस्थित काळजी घेतली तर छान जगतात हे, नाहीतर मग यांचं आयुष्य फार कमी होऊन जातं। पण यांची भरपूर काळजी घ्यावी लागते। ते आपण जे पिण्यासाठी यांना पाणी ठेवतो त्यात ते कधी स्वतः बुड्या मारून अंघोळ देखील करतात। त्यांना खूप आवडतं अंघोळ करायला। राळ्याचे दाणे, हिरव्या पालेभाज्या आणि कोथिंबीर देखील खातात। काही फळं देखील खातात। हिवाळ्याच्या दिवसात हे अंडी घालतात आणि त्या अंड्यातून पिल्ली देखील काढतात। लवबर्ड सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांचे अन्न आणि पाणी नियमितपणे बदलले गेले पाहिजे। हे कागद किंवा वर्तमानपत्र लवबर्ड्सच्या पिंजऱ्यात ठेवावे आणि दररोज ते बदलून घ्यावेत। आणि लवबर्ड्सचा पिंजरा आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवा। लवबर्ड्सना रोगांपासून वाचवण्यासाठी जंतुनाशक फवारणीने ते स्वच्छ केले गेले पाहिजे। आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांच्या काही टॅबलेट्स येतात, त्याही त्यांना 15 दिवसातून किंवा महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत। तुम्हाला माझे लवबर्ड्स कसे वाटले ते मला कमेंटद्वारे कळवा। बाय बाय, गुड डे, टेक केअर, सी यू सून।